संसद परिसरामध्ये विरोधी पक्षांनी पुकारलेल्या आंदोलनाला टीव्हीके या पक्षानं पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे। नीट ही परीक्षा पद्धती पूर्णपणे रद्द व्हायला हवी असं तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी विजय जोसेफ यांनी म्हटलंय। केवळ व्होट बँक राजकारणासाठी आम्ही कधीही अशी खोटी आश्वासनं देणार नाही ज्यामध्ये अशा परीक्षा पद्धतीचा वापर केला जातो जी केवळ विद्यार्थ्यांवरच नव्हे तर त्यांच्या कुटुंबावरही गंभीर परिणाम करते। जर नीट सारख्या परीक्षा रद्द करायच्या असतील तर सर्वप्रथम शिक्षण हा विषय राज्य सूचीमध्ये हस्तांतरित करणं आवश्यक आहे आणि हाच एकमेव कायमस्वरूपी असा पर्याय ठरू शकतो असं त्यांनी म्हटलंय। दिल्लीमधल्या विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्ज आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काँग्रेस सध्या आक्रमक होते आणि तीव्र अशी आंदोलन केली जात आहेत। नागपूर ग्रामीण काँग्रेसच्या वतीनं नागपूरमधल्या राजभवनाच्या समोर राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं। जालना शहरामधील गांधी चमन परिसरामध्ये काँग्रेसनं निषेध आंदोलन केलंय। भंडाऱ्यातले दृश्य देखील आपण बघतोय। हा आक्रोश मोर्चा भंडाऱ्यामध्ये काढण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा आक्रोश मोर्चा निघाला होता। मोर्चाच्या दरम्यान काँग्रेसचे पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षामध्ये पोहोचले आणि तिथे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। नांदेड जिल्ह्यामधील नायगाव इथे देखील तालुका काँग्रेस कमिटी आणि युवक काँग्रेसच्या वतीनं तीव्र निदर्शनं आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। दिल्लीमधल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती राज्यभरामध्ये काँग्रेसची ही आंदोलनाची धार दिसून येते। विविध जिल्ह्यांमध्ये निषेध मोर्चे आणि रास्ता रोकोच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विरोधात सध्या काँग्रेस आवाज उठवते आहे। तर नागपूर, जालना, भंडारा आणि नांदेड राज्याच्या वेगवेगळ्या भागामधली ही दृश्य आपण बघतोय। राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ काँग्रेसची ही राज्यभरामध्ये आंदोलनं होत आहेत। मुंबईमध्ये देखील अशाच पद्धतीचं आंदोलन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आलेलं होतं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरताना दिसते आणि नीटच्या परीक्षेचा मुद्दा सुरू असतानाच दुसरीकडे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर राहुल गांधी यांनी तब्बल 3-3.5 तास आंदोलन केलं आणि त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं होतं। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती आता केंद्र सरकारचा जोरदार निषेध केला जातोय। नागपूरमध्ये लोकभवनाच्या बाहेर हे आंदोलन पार पडलेलं होतं। त्यावेळेला आंदोलकांची धरपकड करण्यात आली आहे।